भारतीय सर्कशीच्या जीवनाचं केंद्र तासगाव, मिरज आणि म्हैसाळ म्हणजेच पर्यायानं सांगली जिल्हा आहे. येथील महिलांनी पराक्रम कसा करायचा हे सर्वांना शिकवलंय. मुलींना वाढवा, घडवा आणि जपा असं मत पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. मिरज इथं गुरुकुल शिक्षण संस्थेच्या ज्ञान प्रबोधिनी विद्यालयानं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेल्या पालक मेळाव्यामध्ये गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि शिवसेना महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, माजी नगरसेविका अनिता वनखंडे, नगरसेवक सागर वनखंडे, अनुचा सागर वनखंडे, सुनीता मोरे यांच्यासहित पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मिरजेतील गुरुकुल शिक्षण संस्थेचे शिक्षण क्षेत्रातील कार्य आदर्शवत आहे. अशा शिक्षण संस्थेसारख्या शाळा प्रत्येक जिल्ह्यात सुरू झाल्या पाहिजेत असे गौरवोद्गार पानिपतकार विश्वास पाटील यांनी काढले. भारतीय संस्कृतीचं जीवनाचं केंद्र कुठलं असेल, जन्माचं केंद्र तर ते तासगाव आहे. तासगाव नंतर म्हैसाळ आहे, मिरज आहे. म्हणजे पराक्रम कसा करायचा हे इथल्या महिलांना कोणी शिकवायची गरज नाही. अशा टोकाचा पराक्रम आमच्या महिलांनी केलेला आहे. आणि त्यामुळं मी मुद्दाम सांगेन की मुलींना वाढवा, मुलींना घडवा आणि मुलींना शिकवा. मुलगी शिकली तर घर शाणं होईल असं म्हटलं जातं. पण अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला साधारणतः IT क्षेत्रातील किंवा आरोग्य क्षेत्रातील नुकत्याच नव्या पिढीतून आलेल्या मुली, त्यांच्यावर होणारे अत्याचार, काही ठिकाणी होणारे खून ही खूप दुष्ट गोष्ट आहे असं मला वाटतं. समाजाला ते लांछनास्पद आहे. आणि म्हणून मुलींना आपण जपलं पाहिजे, मुलींना वाढवलं पाहिजे. मुलगी शिकली तर घर शिकलं हा जो नारा आहे तो बरोबर आहे. आज इथे मिरजेच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये गुरुकुल शाळेचे जे पालकांचा मेळावा होता त्यासाठी मी मुंबईहून आलो. इथे वनखंडे सर आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, बाकीचा सगळा स्टाफ आहे. आणि मला खूप मोठा अभिमान आणि आनंद वाटतो की सेमी मराठी आणि सेमी किंवा पुन्हा मराठी भाषा, ह्या मराठी भाषेच्या नावावर 1000-1200 एवढ्या विद्यार्थी संख्येचं एवढं यशस्वी स्कूल किंवा शाळा सुरू करणं, ठेवणं आणि ती नावारूपाला आणणं या काळामध्ये ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे, अलौकिक गोष्ट आहे. त्याबद्दल मी सरांचं माझ्यातर्फे अभिनंदन करतो. आणि मिरजेसारखंच अशी गुरुकुलं आणि प्रत्येक जिल्ह्याच्या निदान जिल्हा केंद्रामध्ये म्हणजे मुख्यालयामध्ये तरी सुरू व्हावीत. आणि विशेषतः इथे विद्यार्थ्यांच्याकडं त्यांच्या शिस्तीबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल, कला आणि क्रीडेबद्दल जाणीवपूर्वक इथं जे लक्ष दिलं जातं ती गोष्ट खूप वाखाणण्यासारखी आहे.